सियावर रामचंद्र की जय. लक्ष्मण आणि इंद्रजित याच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. ज्या रथावर स्वार होऊन वानरसेनेचा संहार इंद्रजिताने आरंभलाय त्या रथाचा चक्काचूर वानरसेनेनं करून टाकलाय आणि रथविहीन झालेला इंद्रजित आपल्यासाठी नवा रथ बघतोय. याआधी 2 रथ तुटलेत. पुढच्या एका रथावर स्वार होऊन तो पुन्हा एकदा लक्ष्मणासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झालाय. एकमेकांच्या वरती बाणांचा वर्षाव करणं तर चालूच आहे, पण यावेळी लक्ष्मणाने आता ठरवलंय की आता या युद्धाचा शेवट करायचा. गंमत बघा, मेघनाथाचं नाव इंद्रजित आहे. इंद्रजित का बरं आहे? त्याने इंद्राला जिंकलं आहे म्हणून हा इंद्रजित आहे. आणि लक्ष्मणाने संयोग की जाणीवपूर्वक अस्त्र निवडलंय आता एक, आणि ते अस्त्र आहे ऐंद्रियास्त्र, इंद्रियास्त्र. या इंद्रास्त्राचाच वापर करायचं ठरवलंय. ज्या मेघनाथाने रावणपुत्राने इंद्राला अपमानित केलेलं आहे त्या इंद्राच्या नावाचं अस्त्र, त्याचं स्मरण लक्ष्मणानं केलंय. आपल्या बाणावरती, धनुष्यावरती ते चढवलंय आणि प्रत्यंच्या खेचून समस्त देवतांना आणि इंद्रियास्त्रांना आव्हान केलंय की मी सुमित्रानंदन दशरथपुत्र लक्ष्मण माझ्या पूर्ण श्रद्धेने रामचंद्रांची सेवा करत असेल तर माझा हे इंद्रियास्त्र आता मेघनाथाचा, इंद्रजिताचा वध करेल. भयंकर अशा स्वरूपाचं ते इंद्रास्त्र लक्ष्मणानं सोडलेलं इंद्रजिताच्याकडं प्रचंड वेगाने चाललंय. आणि काय होतंय हे कळायच्या आतच इंद्रजिताच्या मस्तकाचा वेध ते घेतंय आणि त्याच्या देहापासून मुंडकं बाजूला जाऊन पडतंय. इंद्रजित या युद्धात संपतोय. रावणाचा शेवटची आशा, स्वतः न जाता लढाईची शेवटची आशा इथे मावळते. इंद्रजिताचा वध युद्धभूमीवर झालाय हे बघून वानर सैनिक अत्यंत आनंदित होतात आणि वानर सैनिक मेलेल्या इंद्रजिताची बातमी रामचंद्रांना द्यायला विजयाचा उत्सव करत रामचंद्रांच्याकडे जातात. वानर सेनेला ही बातमी रामचंद्रांपर्यंत पोचवायची आहे, तर आकाशात जमलेल्या देवदेवतांना याचा प्रचंड आनंद झालाय की देवलोकाला पिडणारा, देवलोकाला त्रासून टाकणारा इंद्रजित या युद्धामध्ये संपलेला आहे. आकाशस्थ देवतांनी लक्ष्मणावरती पुष्पवृष्टी केलेली आहे, त्याचे आभार मानलेत. लक्ष्मणा धन्य आहेस, धन्य आहेस असं म्हटलंय आणि त्याचे आभार मानायला सुरुवात केली आहे. इकडे रामचंद्रांना आपल्या भावाच्या पराक्रमाची बातमी मिळाली आहे. धावत धावत लक्ष्मण देखील आपल्या भावांना वंदन करायला जातोय आणि चरणाजवळ झुकलेल्या लक्ष्मणाला जवळ घेऊन त्याला एक आलिंगन देतात, घट्ट आलिंगन देतात. दोघाही भावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा उघळत असतात, कारण या युद्धातला एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला असतो. रावणाची शक्ती आता क्षीण झालेली असते. रावण फार काही उरलेला नसतो. इकडे सगळ्याच वानरसेनेच्या मध्ये आनंद आहे आणि राक्षसांनी आपल्या राजपुत्राला युद्धभूमीवर पडलेलं पाहून खात्री करून घेऊन रावणाच्या पर्यंत ही बातमी पोचवायचं ठरवलंय. खरं तर रावणाला ही बातमी सांगणंच खूप अवघड आहे. तरीही एक दूत जातो आणि सांगतो, महाराज या युद्धात युद्धभूमीमध्ये घात झालाय. म्हणजे काय झालंय? घात असा झालाय की युवराज इंद्रजित या लढाईत कामी आले. हे वाक्य रावणाच्या कानात तप्त लोखंडाचा रस ओतावा तसे गेले आणि आजवरच्या संपूर्ण लढाईत, आजवरच्या संपूर्ण युद्धात
कधी नव्हे तो एवढा शोकग्रस्त रावण झालाय. आपल्या गुडघ्यावर टेकून तो लहान बालकाच्या सारखा ढसाढसा रडतोय. रावणाला इतक्या दीनवाण्या अवस्थेमध्ये कोणी बघितलं नाही. पुत्रवियोग फार भयंकर असतो बघा. आत्तापर्यंत भाऊ गेला, डोळे ओले झाले असतील, एखाद दुसरा पुत्र गेला, रडला असेल, पण आता शेवटचा पुत्र देखील कामी आला हे पाहून रावणाची अवस्था दीनवाणी झालेली आहे. तो तरीही आपल्या पुत्राचं कौतुक करतोय. अरे, सर्व लोकांच्या मध्ये तुझा पराक्रम खरोखर कायम गणल्या जाईल, कायम लिहिल्या जाईल. इतका पराक्रमी तू आहेस. आपल्या पित्यासाठी तू आपला जीव दिलास. सर्व लोकात तू कायम राहशील, तुझं नाव कायम राहील, असं रावण म्हणतोय, रडतोय, ढसाढसा रडतोय. मला रावणाच्या अवस्थेपेक्षा मंदोदरीची अवस्था किती बिकट असेल विचार करा. आपल्या उदरातून ज्या ज्या पुत्राला तिने जन्म दिलाय ना, त्या त्या पुत्राचा शेवट या युद्धामध्ये झालाय. मंदोदरी आपल्या पतीला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होती की हे योग्य नाही, पण रावण ऐकत नव्हता. आता मंदोदरीचं शेवटचं लेकरू देखील संपलंय. रावणाला तीच विचारते, तुमचं सगळं होईल, तुमचं गेलेलं सैन्य परत मिळेल, कदाचित तुम्ही पराक्रमावर पुन्हा त्रैलोक्याचे स्वामी व्हाल, कदाचित रामाचाही पराभव होणं शक्य नाही, पण कदाचित रामाचाही पराभव कराल, पण माझी गेलेली पुत्र तुम्ही मला मिळवून देऊ शकाल का? या प्रश्नाने रावण अधिकच हवालदिल झालाय. लोकांना असं वाटू शकतं की राक्षस कुळात हा प्रश्न विचारला जातो की नाही. कुळ राक्षसाचं असो, देवाचं असो, मानवाचं असो, यक्षाचं असो, कुठल्या प्राणी, पक्षी, कीटकांचं असो, आई आई असते. आणि एखाद्या आईच्या गर्भावर घात केल्यानंतर त्या पुत्राचा पिता सुद्धा त्या बाईच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकत नाही. तशी रावणाची अवस्था आहे. रावण अत्यंत दीनवाण्या स्थितीमध्ये मंडोदरीकडे बघतोय. खूप काळ रावण शोकग्रस्त आहे. आपल्या पुत्राचा मृत्यू झालाय हे त्याला सहनच होत नाहीये आणि हळूहळू हा शोक, ही दीनवाणी अवस्था संपत जाते आणि रावण अत्यंत क्रोधित होतोय. हे सगळं का घडलं? माझ्या कुळाचा नाश का होतोय? अजूनही रावणाला कळत नाहीये. अजूनही रावणाला कळत नाही. शोकसंतप्त अवस्था आली, राग आला की आपल्याच भावनांवर नियंत्रण राहत नाही, अशी अवस्था रावणाची आहे. तो म्हणतोय, हे सगळं का घडलं? तर ती सीता सोडवायला राम आलेला आहे. ती सीता सोडवायला राम आलेला आहे. त्या सीतेला सोडविण्यासाठी रामाने माझ्या लंकेवरती आक्रमण केलंय. माझ्या सगळ्या कुळाचा नायनाट होण्याचं कारण ती सीता आहे. ती सीता आहे. ती मला मिळतही नाहीये आणि माझं कुळ संपवते. आता मी सीतेला संपविणार. माझा पुत्र इंद्रजित युद्धभूमीवरती गेला आणि त्याने मायावी सीतेला संपवलं. आता मी जे इंद्रजितानी मायेनं करून दाखवलं होतं ते प्रत्यक्षात सत्यात करून दाखवीन, हा संकल्प रावण करतोय आणि प्रचंड क्रोधायमान अवस्थेत आपली तलवार घेऊन सज्ज होतोय, सीतेला मारण्यासाठी जातोय. काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.